नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। माझं नाव आशा मोहिते। मी आपलं स्वामी लीला या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते। मित्र हो, तुम्हाला सांगितलं होतं की मी वेगवेगळ्या विषयांवरती रोज बोलणार आहे आणि आज असाच एक सुंदरसा विषय घेऊन मी आलेले आहे। तो म्हणजे नवरा बायकोच्या नातेसंबंधातील एक सुंदर अशा छान छान टिप्स मी घेऊन आलेले आहे की ज्यामुळे आपले जे नवरा बायको मधले नातेसंबंध आहेत ते अजून मजबूत होण्यासाठी। बघा मित्र हो, आपल्याला काही पण करून एक दुसऱ्यांबरोबर राहायचं तर आहेच, मग कशाला हे रुसवे फुगवे, बरोबर आहे ना? तर मग चला तर आपण या व्हिडिओ मधून सुरुवात करूया की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी जर पाळल्या तर आपला संसार हा सुरळीत होणार आहे आणि सुखाचा होणार आहे। चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्र हो, प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपली मुलगी ही सुखाने आणि आनंदाने राहावी। तर त्या मुलीची सुद्धा जबाबदारी असते की आपण आई वडिलांची इच्छा पूर्ण करावी। आणि त्यामुळे आपण काय करायचं आहे तर पूर्ण आपला जो राग आहे त्या रागावर पहिला कंट्रोल करायला शिकायचा आहे। आपला जो इगो आहे तो इगो आपल्याला सोडून टाकायचा आहे। जेव्हा आपण माहेराहून सासरी येतो तेव्हा आपण इगो आपल्या बाजूलाच ठेवायचा आहे, कारण इगो म्हणजेच अहंकार आपल्याला पूर्ण भस्म करून टाकत असो। म्हणून प्रत्येक मुलीने पहिलं ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, मुलगी असो किंवा मुलाला सुद्धा हीच गोष्ट लागू पडते की त्या दोघांनीही अहंकार आपला इगो हा बाजूला ठेवला पाहिजे। दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं आहे। प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपली मुलगी सुखाने आनंदाने राहावी आणि मुलाकडचे असू देत किंवा मुलीकडचे असू देत, त्या दोघांच्या आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलाचा किंवा मुलीचा संसार हा एकदम व्यवस्थितरित्या चालू दे। मुलाच्या आई वडिलांना सुद्धा असं वाटत असतं की मला सून ही चांगली भेटली पाहिजे, माझ्या मुलाला मुलगी चांगली भेटली पाहिजे। आणि तसंच आपल्या मुलीच्या आई वडिलांना सुद्धा वाटत असतं की आपला जावई चांगला भेटला पाहिजे, माझी मुलगी सुखात आनंदात राहायला पाहिजे। तर त्यामुळे मित्र हो, दोघांना पण तेवढीच काळजी असते, लग्न करताना दोघांनाही तेवढीच काळजी असते की आता आम्हाला मुलगी कसा मिळणार आणि इकडे असतं की आम्हाला जावई कसा मिळणार। त्यामुळे आपल्याला दोघांनाही समजून घेऊन राहायचं आहे। तुम्ही जेव्हा लग्न करता तेव्हा आपल्याला एकच गोष्ट मनात ठेवायची आहे की आता आपल्याला हा संसार आपल्याला काही सुद्धा होते याच्याबरोबरच घालवायचा आहे। आपल्याला काही दुसरं तिसरं लग्न करायचं नाही। मग आपल्याला कशाला विनाकारण रुसवे फुगवे करायचे आहेत। आणि म्हणून हा संसार कसा आपला व्यवस्थितरित्या चालू राहतो हे बघायचं आहे। आणि प्रत्येक मुलीने आणि मुलाने ही जबाबदारी घ्यायची आहे की आपल्या दोघांच्या म्हणजेच आपल्या जोडीने आपण व्यवस्थित राहायचं आहे। आपला प्रत्येक मुलीने ही काळजी घ्यायची आहे की आपली गोष्ट ही तिसऱ्या व्यक्तीपर्यंत नाही पोहोचली पाहिजे, कारण जास्ती करून मुलीच्या आई वडील पण नाहीत, पण मुलीची आई जास्तीत जास्त लक्ष घालत असते मुलीच्या संसाराकडे। त्यामुळे प्रत्येक मुलीने ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक गोष्ट आता हे झालं चला कॉल करूया, ते झालं चला कॉल करूया, असं मुली प्रत्येक गोष्ट आपल्या आईशी शेअर करत असतात। आणि चांगल्या गोष्टी शेअर करा, ठीक आहे, वाईट गोष्टी सुद्धा शेअर करा, पण प्रत्येक नात्यामध्ये रुसवे फुगवे असतात। आपल्या नवरा बायकोंच्या भांडणातील प्रत्येक गोष्ट ही आई वडिलांना सांगणंच गरजेचं नसतं। तुम्हाला जास्त त्रास होत असला तर तुम्ही सांगू शकता, पण त्या त्रास पहिला आपण स्वतःहून आपल्याला जबाबदारीने आपण वागलं पाहिजे। जर नवरा कडक असेल, म्हणजेच कडक म्हणजे काय, कोणी असं जन्मताच कडक नसतं, काही नसतं। एखाद्याला जर आपण कडक बनण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या रागामध्ये जास्त आपण हे केलं, प्रोत्साहन दिलं तर ते तसंच होणार। नवरा ओरडतोय ना, ओरडू दे, 2 मिनिटं आपण शांत उभं राहा, तुम्ही काहीच बोलू नका। तो किती वेळ जास्तीत जास्त ओरडणार आहे, तुम्ही शांत बसा आणि नंतर विचारा काय झालं होतं आणि मग बघा। म्हणून अशा रीतीने तुम्ही जास्तीत जास्त भांडणं ही मिटवण्याचा प्रयत्न करा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न तर मुळीच करू नका। आणि एकमेकांबद्दल तुम्ही इगो बाळगायचा नाही की मी का सॉरी बोलू किंवा तो का सॉरी बोलू, तसं करायचं नाही। तुम्हाला दोघांना मिळून आपल्याला ही संसाराची गाडी आहे ती आपल्याला न्यायची आहे। त्यामुळे दोघांनी सुद्धा इगो न करता आपल्याला व्यवस्थितरित्या हे जीवन सुरू करायचं आहे, चालवायचं आहे।
म्हणून आपण नेहमी चांगल्या हसत खेळतरित्या दोघांनी सुद्धा राहिलं पाहिजे. दोघांची पण जबाबदारी आहे एक घर सांभाळायची, एक परिवाराला एकत्र करण्याची. कारण तुम्ही दोघंच व्यवस्थित असाल तरच ते सर्व शक्य होऊ शकतं. आणि घरामधील तुम्ही दोघं तर हसत खेळत असाल तर आपली मुलं हसत खेळत असतात, घरची माणसं व्यवस्थित असतात. जर मुलानेच आई वडिलांसमोर आपल्या बायकोचा अपमान केला तर कुठली मुलगी सहन करेल. म्हणून कोणत्याही मुलीने सुद्धा कधी सुद्धा आई वडिलांसमोर आपल्या नवऱ्याचा अपमान करायचा नसतो आणि मुलाने सुद्धा आपल्या आई वडिलांसमोर आपल्या बायकोचा अपमान करायचा नाही. तुम्ही या गोष्टी जर पाळल्या तर संसार नक्कीच सुखाचा आणि आनंदाचा राहील. कंपॅरिझन करायचं नाही. खूप मुलींना सवय असते की कंपॅरिझन करतात एकमेकांचं, की बघा त्या बाईचं कसं आहे, तो बघा कसा फिरायला नेतो, तो बघा किती छान छान आणतो, काय काय आणतो, त्याची गाडी आहे घरामध्ये, त्याच्या घरामध्ये आज टीव्ही आला. हे कंपॅरिझन जे तुम्ही करता ते खूप चुकीचं आहे. आपल्या नवऱ्याकडे जे आहे त्यात समाधान माना. तुम्ही त्याला साथ द्या. तुम्ही सुद्धा आज न उद्या ते घेऊ शकता. म्हणून तुम्ही साथ द्या. त्याच्या लगेच डोक्यावरती बसू नका की मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. तसं कसं शक्य आहे? जर तुम्ही त्याला साथ दिली तर तुम्ही पण नंतर उद्या घेऊ शकता. म्हणून कंपॅरिझन करू नका आणि त्याच्यामुळे घरामध्ये भांडणं जास्तीत जास्त होत असतात की मला तेच पाहिजे, मला हेच पाहिजे, असं करू नका. दोघांनीही हातभार लावून जर आपण व्यवस्थितरित्या गाडी चालवली तर नक्कीच ही गाडी पटरीवर चालणार आहे. आणि पुढची गोष्ट म्हणजे आता की एकमेकांच्या घरच्यांबद्दल बोलणं सोडा. आणि नवरा बायकोंमधले हेच खूप मोठं भांडणाचं कारण असतं की नवरा हा बायकोच्या घरातल्या लोकांबद्दल सारखा बोलत असतो, त्यांना वाईट शिवीगाळी देत असतो आणि मग बायको सुद्धा त्याच्या आई वडिलांना विचित्र बोलत असते. म्हणून ती गोष्ट तुम्ही टाळायची आहे. नवरा बायकोनी आपल्या भांडणामध्ये तिसऱ्याचं नावही काढायचं नाही. तुमच्या दोघांची भांडणं आहेत, तुम्ही एकमेकांना बसून सॉल्व्ह करू शकता. तुम्ही एकमेकांच्या घरच्यांना या भांडणामध्ये आणायचं नाही. तुझी आई कशी आहे, बाबा कसे आहेत याचा विचार करायचा नाही. आई वडिलांना या भांडणामध्ये आणायचं नाही. जास्ती करून भांडणं याच गोष्टीवरून होतात की नवरा हा मुलीच्या माहेरकडच्यांना बोलत असतो आणि मुलगी ही सासरकडच्यांना बोलत असते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला त्यांच्या घरातल्यांना मध्ये आणायचं नाही. भांडणं तुमच्या दोघांची आहेत. लग्न करताना दोघांनी व्यवस्थितरित्या लग्न करून दिलेलं आहे. आता सगळीच जबाबदारी तुमची आहे. आई वडील त्यांचा सुखाचा संसार करतायत. आता वयस्कर झाल्या तरी सुद्धा ते एकत्र आहेत आणि तुम्ही नवीन लग्न झालेली लोक का भांडता? म्हणून हा विचार डोक्यात ठेवायचा आहे की आता आपल्याकडे त्यांनी जबाबदारी दिली. आपण आता ही व्यवस्थितरित्या गाडी पटरीवर चालवायची आहे. म्हणून कोणत्याही भांडणात मुलीकडच्यांनी पण माहेरकडच्यांना सासरकडच्यांना दोष द्यायचा नाही आणि मुलीने सासऱ्यांना आणि सासूला काही बोलायचं नाही आणि मुलांनी आपल्या मुलीच्या माहेरकडच्यांना काही बोलायचं नाही. जास्ती करून भांडणं त्याच गोष्टीवर होत असतात की माझ्या माहेरकडच्यांना बोललं तर मुलीला खूप राग येतो. सगळं मुलगी सहन करू शकते पण आई वडिलांना बोलायला सहन करू शकत नाही. तसंच आहे. म्हणून तुमची भांडणं त्या मुलीशी आहेत. तुम्ही ते तुमच्या आपापसात मिटवू शकता. म्हणून कोणत्याही भांडणात आपण तिसऱ्याला ओढून घ्यायचं नाही. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि नंतरची गोष्ट म्हणजे संशय टाळा. संशय घ्यायचाच नाही आपल्याला. कारण या संशयामुळेच घरामध्ये खूप भांडणं होतात. आता एखादा माणूस जर फोनवर बोलत राहिला तर तू कोणाशी एवढा वेळ बोलत होता, काय करत होता, बाहेरच का गेला फोनवर बोलता बोलता, हा संशय नको. असेल काहीतरी त्याला तुम्हाला टेन्शन द्यायचं नसेल म्हणून तो बाहेर गेला, फोनवर बोलताना बाहेर उभा राहिला तर तुम्हाला काय. म्हणून मुलींनी मुलांच्या म्हणजे नवऱ्याच्या कोणत्याही गोष्टीबाबत संशय घ्यायचा नाही आणि नवऱ्याने सुद्धा मुलीच्या कोणत्याही म्हणजे बायकोच्या कोणत्याही गोष्टीबद्दल संशय घ्यायचा नाही. तुम्ही व्यवस्थितरित्या जर तुमचं फ्रेंडशिप असेल तर नक्कीच तुम्ही एकमेकांबद्दल प्रेमाने बोलून चालून राहू शकता. संशय घेतला तर आपला पूर्ण ही एक गोष्ट संशय अशी आहे की आपल्या घराला ही मात्र करू शकते. म्हणून संशय घ्यायचा नाही आपल्याला. घरामध्ये संशय आला की घर तुटलं म्हणून समजायचं. म्हणून घरामध्ये संशय हा घ्यायचा नाही. नंतरची गोष्ट म्हणजे एकमेकांचं कौतुक करा.
काही काही गोष्टीमध्ये असं असतं की मुलगी सुद्धा म्हणते की मी एवढं छान घातलेलं आहे, साडी घातलेली आहे, मी आज एवढी छान नटलेली आहे, तयारी केलेली आहे, पण माझा नवरा मला कधीच म्हणत नाही की छान दिसतंय म्हणून मी पुरुषांना पण सांगू इच्छिते की तुम्ही काही सुद्धा असू दे, ती कशी का दिसेना, तुम्ही बोला की छान दिसतेस, आज छान दिसतेस. म्हणून तुम्ही दोघांनी पण एकमेकांचं कौतुक करणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट संसारात खूप महत्वाची आहे. कधी पण बाहेर जाताना जर मुलगी आहे म्हणजे बायको व्यवस्थित नटून आली तर तिला बोला, 2 शब्द बोलायला काहीच हरकत नाही. आपण असं तर किती शब्द बोलत असतो, तर मग 2 शब्द बोलायला, हा बाबा आज तू छान दिसते, फक्त एवढंच बोलायचंय. एवढंच आपल्या संसाराला खूप पुरेसं आहे. आणि याचमुळे आपल्या नातेसंबंध आपल्यामधले दृढ होणार आहेत, फक्त एवढ्या 2 शब्दांनीच. पुढची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना आपल्या वडिलांबद्दल भडकवणे. ही सर्वात मोठी चूक आहे. मी प्रत्येक स्त्रीला सांगेन की तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात की तुम्ही तुमच्या मुलांना त्याच्या वडिलांबद्दलच भडकवत असता. आणि जेव्हा मुलगा शिकत असतो तेव्हा आपण काय म्हणतो की अभ्यास कर, नाही तर मी पप्पांना सांगेन. तेव्हा किती तुम्ही त्याला वडिलांच्यामुळे ती मुलगा शिकत आलेला आहे, वडिलांमुळे तो आज इथपर्यंत आलेला आहे. वडिलांची धाक होती म्हणून तो एवढा शिकला. आणि आता तोच एवढा शिकल्यानंतर आणि एवढा मोठा झाल्यानंतर तुम्ही वडिलांबद्दल त्याच्या कानात भरवता आणि वडिलांबद्दल अपशब्द त्यांना ऐकवता. ही खूप मोठी चूक आहे. म्हणून वडिलांबद्दल मुलांना एकही गोष्ट वाईट सांगायची नाही. कसंही केलं तरी वडील इतकं मुलांसाठी करत असतात ते आपल्याला दिसत नसतं. आणि म्हणतात ना, वडील गेल्यानंतर वडिलांची किंमत कळते. सर्वजण आई आई करतात, पण वडिलांची किंमत हे वडील गेल्यानंतर कळतात. म्हणून ती वेळ येऊन द्यायची नाही. आपल्याला आता माहिती आहे, पण आपल्याला माहिती आहे की आपले वडील आपल्यासाठी काय करतात. आपण खूप वेळा चूक करतो की आपल्या वडिलांबद्दल वाईट वाईट गोष्टी मुलांना सांगत असतो. म्हणून ती गोष्ट तुम्हाला करायची नाही. वडिलांबद्दल एकही गोष्ट मुलांना सांगायची नाही. पुढची गोष्ट म्हणजे योग्य संगत. आपली संगत चांगली पाहिजे. खूप वेळा माणसांची संगत ही वाईट मित्रांकडे जास्त झुकत असते. म्हणून योग्य वेळा आपल्या संसाराला सुधारण्यासाठी, थांबवण्यासाठी, चांगलं होण्यासाठी आपल्याला योग्य संगत ही पकडणं महत्वाचे आहे. कोण कोण बाहेर सारखं जात असतं, त्याच्यामुळे घरात लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि त्याच्यामुळे घरात जास्तीत जास्त वाद व्हायला निर्माण होतो. म्हणून हे जास्तीत जास्त टाळायचं आहे. तुम्ही बाहेर आज जाल, उद्या जाल, नंतर तर घरीच येणार ना. मग पहिल्याच वेळेपासून तुम्ही घराला सांभाळून राहा. पूर्ण घर तुटल्यानंतर घरात एकटं बसण्यात काहीही अर्थ नाही. आपण जेवल्यानंतर हात कधी धुतो? 1 तासाने धुतो का 2 दिवसांनी धुतो का 3 दिवसांनी धुतो? लगेचच धुतो ना. मग तसंच आहे, भांडणं आपल्यात कधीही वाद झाला तर आपण तो लगेचच मिटवायला पाहिजे. तो असाच ठेवून चालणार नाही की 2 दिवसांनी बघूया, 2 दिवस शांत बसूया, 3ऱ्या दिवशी बघूया, असं करायचं नाही. ती भांडणं आपल्याला तिथल्या तिथं मिटवायची आहेत. आणि पुढचं म्हणजे घरामध्ये वातावरण हे शुद्ध आणि स्वच्छ पाहिजे. घरामध्ये जास्तीत जास्त जर तुम्ही स्वच्छता ठेवली तर बघा, आपलं मन प्रसन्न राहतं. घरात माणसं आपली आली संध्याकाळी कामावरून आणि नंतर आपण जर तसंच पसारा वगैरे बघितला तर त्यांची अजून चिडचिड होऊ शकते. म्हणून घरामध्ये नेहमी स्वच्छतेचं वातावरण पाहिजे, आनंददायी वातावरण पाहिजे. जेव्हा पण तुम्ही बोलत बसाल तेव्हा चांगलं करिअरचं वगैरे विषय तुम्ही निवडले पाहिजेत. एकमेकांबद्दल, करिअरबद्दल बोला, तुमच्या एकमेकांच्या बाहेर फिरण्याबद्दल बोला. तुम्ही काही ना काही असे टॉपिक घेऊन घरामध्ये बोललं पाहिजे. असं नाही की नवरा आला तो बसला मोबाईलवरती, बायको बसली मोबाईलवरती, असं करून चालत नाही. म्हणून तुम्हाला साथ द्यायची असेल तर नवरा बायकोंनी आपण घरामध्ये आल्यानंतर थोडा तरी वेळ एकमेकांना द्यायला पाहिजे. दिवसभरामध्ये झालेल्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायला पाहिजे. नाही की हे असंच झालं, तसंच झालं, आज मुलांनी एवढं दमवलं, तसंच झालं. तसं नाही. लहान मुलं आहेत, मुलं दमवणारच आहेत. आपण पण दमवलेलं आहे आपल्या आई वडिलांना. म्हणून आपल्या आई वडिलांनी आपल्याला सोडलं का? नाही. म्हणून लहान मुलांचा तर विषय आपल्या यांच्याजवळ, मिस्टरांजवळ काढायचंच नाही आपल्याला. तर
आल्यानंतर स्वच्छ आणि सुंदर असं वातावरण असेल तर मनातली बाहेरून किती पण थकून येऊ दे माणूस, तर आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्यांना फ्रेश वाटलंच पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच तुमचं घर, जीवन हे आनंदात आणि उल्हासित होणार आहे. म्हणून सर्वात एक गोष्ट महत्वाची आहे की आपल्या नवरा बायकोमधील भांडणं हे तिसऱ्याला कळता कामा नये. ही गोष्ट तुम्ही या व्हिडिओमधून नक्की शिका, कारण तिसरा तो फक्त मजा बघणार आहे, तुमची भांडणं सॉल्व्ह करायला तर तो येणारच नाही. म्हणून आपल्या घरातील दोघांच्या मधील वाद आहे तो तिसऱ्याला कळून देऊ नका आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की ते काही भांडणं आहेत ते पटकन सॉल्व्ह करा. त्याला असं खेचत बसू नका. आता तुम्हाला माहिती आहे आपण कडधान्य भिजवतो, तर कडधान्य पाण्यात टाकल्यानंतर ते फुगतात, मोठे होतात, मोड येतात. मग तुम्ही त्याच गोंधळात बसला तर ते जास्त वाढत जाणार, जास्त चिघळत जाणार. म्हणून तुम्हाला तिथल्या तिथंच आवरायचे आहेत भांडणं, कारण आपल्याला जन्मभर साथ राहायचं आहे. आणि म्हणून आनंदाने साथ राहा आणि एकमेकांना समजून साथ राहा. तुम्हाला आजचा हा टॉपिक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. कोणत्या विषयावर मी बोलू पुढच्या वेळेला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील माझे तर नक्कीच लाईक करा, कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि मी पण नवीनच आहे त्यामुळे थोडंसं बोलण्यामध्ये वगैरे चूकमुक झाली असेल तर माफ करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.